श्रीराम जय राम जय जय राम. बघा ना, रूपाच्या संबंधानं फक्त मला तो देव दिसला पाहिजे. त्या ललितेचा आणि राधेचा संवाद आहे. ऐकताय ना तुम्ही? ललिता आणि राधा. ती राधा बोलते की जा बाई, देवाकडून काहीतरी निरोप घेऊन ये, काहीतरी विचार त्या देवाला, कधी त्याची भेट होणार आहे वगैरे असं विचारल्याच्या नंतर ती ललिता बोलते, खरंच सांगू का म्हटले. तो तिथे गेल्याच्या नंतर हिडीस फिडीस काय करतो, बोलत नाही काय, आणि तो म्हणते सारखं त्याच्याकडे जा त्याच्याकडे जा. त्यावेळेस ती राधा म्हणते, खरंच सांगू का, त्यांनी आपल्याला बोलू दे नाहीतर न बोलू दे, त्यांनी आपल्यावरती प्रेम करू दे नाहीतर न करू दे, पण खरं सांगू का, माझा शेवटचा श्वास कृष्ण गती व्हावा याच्यासाठी म्हणून मी त्याच्यावरती प्रेम करते. याच्यासाठी म्हणून. बघा ना तुम्ही, त्या देवावरती प्रेम करायचं कशासाठी? माझी शेवटची गती, परमार्थच त्याच्यासाठी करायचं. बरं का, परमार्थच त्याच्यासाठी. कशासाठी करायचं? की आपला अंतकाळ व्यवस्थित व्हावा त्याच्यासाठी. परमार्थ करायचा म्हणजे माझ्या संसाराचा उत्कर्ष व्हावा याच्यासाठी म्हणून परमार्थ करायचा नाही. ही मागणी कधी देवाला मागायची नाही, याच्या संबंधानं कधी देवाला प्रार्थना करायची नाही. फक्त एकच प्रार्थना करायची, माझा परमार्थ चालू आहे, मी परमार्थ करतोय, ते एका कारणासाठी देवा, की माझ्या अंत समायला तू धावून ये. अंत समायला. ललिता आणि राधा, त्या राधेचा आणि त्या ललितेचा एक संवाद आहे बघा. श्रीमद भागवतामध्ये तो संवाद येतो. एक 4-5-6 दिवस झाले, ती राधा दिसायला तयार नाही. ललिता घरी आली आणि त्या घरच्या लोकांना विचारू लागली, सांगा राधा कुठं गेली. त्यावेळेस घरच्या लोकांनी सांगितलं, आम्हाला काही माहित नाही. घरचे लोक कधी दखल घेतात? ज्या वेळेस आपण घरच्या लोकांच्या उपयोगाला येतो त्यावेळेस घरचे लोक दखल घेतात. परमार्थ करणाऱ्या माणसाची घरचे लोक दखल घेत नाहीत. नाही म्हटले फारच मान सन्मान असा आहे का? नाही. अहो, मी सांगत नाही, ही माझी भाषा नाही. गण आणि गोत्रच सर्व हसता ती मज, गेले याचे मनुष्य पण येणे सांडी येली लाज. घरातले लोक दखल कधी घेतात? काहीतरी आणतोय म्हणून घरातले लोक दखल घेतात, नाहीतर घरातले लोक दखल घेत नाहीत. ती ललिता विचारते, राधा दिसत नाही का? दिसत नाही, कुठं गेली? घरच्या लोकांनी सांगितलं, आम्हाला माहित नाही कुठं गेली तर. आणि ती राधा, अर्थात ती ललिता अस्वस्थ झाली. ती राधा, ती ललिता, चला सर्वात महत्वाचा प्रसंग. आता दिसत नाही, कुठं दिसत नाही माझी सखी, आता जावं लागल, मलाच तिचा शोध घ्यावा लागल. म्हणून वृंदावनामध्ये येते. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण असा बारीक ध्वनी कानावरती येतोय. आणि ललिता आणखी जवळ येते, राधेच्या खांद्यावरती हात ठेवते, तिची समाधी उत्थान करते आणि तिच्याशी संवाद करते. बाई, तू कशासाठी इथं आली, काय कारण आहे? त्यावेळेस ती राधा म्हणते, अगं माझा शेवटचा काळ आहे, देवाने मला दर्शन द्यावं, त्याच्या रूपाच्या संबंधाची आसक्ती माझ्या अंतःकरणामध्ये जडलेली आहे. जोपर्यंत तो मला भेटत नाही तोपर्यंत मी भक्ती आंदोलन मांडणारे, तीव्र आंदोलन करणारे. फक्त त्यांनी मला भेटावं एवढीच माझी लालसा आहे, एवढीच माझी अपेक्षा आहे. असं म्हटल्याच्या नंतर, मैत्री खातर मी तुला काही मदत करू का असं ललितेनं विचारल्याच्या नंतर तिनं सांगितलं, नाही, त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हटले, बघ तर, प्रयत्न तर करते. ती ललिता जाते देवाच्या दरबारामध्ये, भगवान श्रीकृष्णाच्या दरबारामध्ये. तिथं गेल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाला वेगळाच गराडा पडलेला आहे, वेगळेच लोक त्यांच्या अवतीभोवती आहेत. खरं तर 11 वर्ष वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये राहिलेला भगवान श्रीकृष्ण, गोपी तशा जवळच्या, पण तिथं गेल्याच्या नंतर तो विसरला. त्या भगवान श्रीकृष्णाच्या भोवती तसाच गरडा. कोणीतरी सांगितलं, अहो कोण गोकुळातली एक स्त्री आली आणि ती म्हणते की देवाला मला बोलायचंय. देवाने सांगितलं, कोण? म्हटले, ललिता. मग देव आले आणि देव तिच्याशी बोलू लागले. का बाई, कशासाठी आली? तिनं सांगितलं, देवा, अरे मी माझ्यासाठी काही मागण्यासाठी आले नाही, त्या राधेनं भक्ती आंदोलन मांडले, तिला भेट देणं गरजेचं आहे. देवाने सांगितलं, माझ्या मागं खूप व्याप आहे, मला येणं शक्य होणार नाही. अरे ती आता शेवटचे श्वास मोजते. देवाने सांगितलं, हरकत नाही, शेवटचे श्वास मोजले तरी चालेल, पण मला काही आता येणं शक्य नाही. जड अंतकरणाने, जड पावलाने ललिता पाठीमागं फिरली, वृंदावनामध्ये आली. बस राधेचं आंदोलन, अर्थात ते भक्ती आंदोलन चालू आहे. जवळ आल्याच्या नंतर त्या ललितेनं राधेच्या खांद्यावरती हात ठेवला आणि बोलू लागली, बाई, भगवान श्रीकृष्ण आला नाही, खूप विनंती केली,
त्यावेळेस त्या राधेच्या मुखातले वाक्य भक्तिशास्त्र बोलते. भक्तिशास्त्राने ते अधोरेखित केलंय. भक्तिशास्त्र बोलते तू येत नाही ना. राधा बोलते तू येत नाही ना. मग आता एक काम कर. काय काम कर? अगं ज्या वृक्षाच्या खाली मी बसलेली आहे तो तमाल वृक्ष, त्याचं स्वरूप आणि देवाचं स्वरूप सारखं आहे. एक काम कर, माझे दोन्ही हात घे, त्या तमाल वृक्षाच्या बुंध्याला करकचून आवळ. माझी प्राणाची ज्योत याच ठिकाणी मला विलीन करायची. त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी मी माझ्या प्राणाची ज्योत विलीन केली, याचं पुण्य मला लागेल. त्याच्यामुळं आता माझे दोन्ही हात करकचून आवळ. भक्तिशास्त्र बोलतं नचा यात कृष्ण यदि सखी तवाग कथमिदम मोधामा रोधिर्मे कुरु परमिमाम उत्तर कृतिम तमालस्य स्कंदे विनहित भुजा वल्लरियम यथा रुंदारण्ये चिरम विचला तिष्ठती तनुः. माझी उत्तर क्रिया याच ठिकाणी करून टाकतो असं बोलते. याला काय म्हणायचं? याला रूपाची आसक्ती म्हणायचं. रूपाच्या संबंधानं अनन्यता म्हणायचं. ह्या अनन्यता पूर्वसूरी भक्तांनी सिद्ध केल्या. फक्त आता त्या आपल्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित करायच्या. आणि आपणही एकच आमच्या अंतःकरणामध्ये लालसा लागलेली आहे, एकच आमच्या अंतःकरणामध्ये अनन्यता त्या देवाच्या संबंधानं उत्पन्न झालेली आहे. आम्ही दुसरा तिसरा देव मानायला तयार नाहीत. दुसऱ्या देवाचं रूप आम्हाला मान्य नाही. एकच देवाचं रूप मान्य आहे आणि तो म्हणजे पंढरीश परमात्मा. दुसरं तिसरं कोणी नाही. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. मग या देवापर्यंत जाण्यासाठी अनेक वाटा आहेत, पण त्या वाटा ज्या दुस्तर आहेत, सूक्ष्म वाटा आहेत, त्या मोडीत काढल्या आणि असा प्रशस्त मार्ग तयार केला